पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट या ठिकाणी 16 जूनला लागले तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी लिस्ट आता येणार आहे की नाही येणार आहे। आणि मी तुम्हाला याच्या अगोदर चौथी लिस्ट लागायच्या अगोदरच सांगितलं होतं की 16 जूनलाच पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट येणार आहे। आणि मी 16 तारखेला सकाळी व्हिडिओ सुद्धा टाकला होता की आजच पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट येणार आहे 16 जूनला आणि ते 5 वाजता नंतर येणार आहे। आणि जवळपास 5 ते 6 च्या दरम्यान त्या ठिकाणी लिस्ट लागली होती। तर आपला जो अंदाज हा 100% या ठिकाणी लागतो। तुम्हाला सुद्धा माहित आहे पहिले लिस्ट पासून मी तुम्हाला तारीख या ठिकाणी सांगत आलेलो आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि 5वी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे आणि कोणत्या डिव्हिजन मध्ये तुम्ही फॉर्म भरला हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की कोणकोणत्या डिव्हिजन मध्ये अजूनही किती पर्सेंटेज वाले मुलं या सरासरी किती मुलं या ठिकाणी राहिलेले हे मला या ठिकाणी अंदाज लागणार आहे। तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची या ठिकाणी चौथी लिस्ट आली आहे 16 जूनला आणि त्या ठिकाणी जे बरेच विद्यार्थ्यांचं आपलं सिलेक्शन झालंय। मी ज्या पण मुलांना गायडन्स केलं होतं की ह्या डिव्हिजन मध्ये तुम्ही फॉर्म भरा अशा भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे। ज्यांचं सुद्धा निवड झालं असेल तर त्यांना खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। आणि ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं नसेल तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत जुळले राहा। तर वेळोवेळी मी तुम्हाला गायडन्स या ठिकाणी करत राहणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा आता या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे, चौथी लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे। आता या विद्यार्थ्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख आहे तर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख या ठिकाणी आलेली आहे की 1 जुलै 2025 च्या अंदर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या। आणि ज्यांनी सुद्धा 1 जुलै 2025 च्या अंदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो अपात्र केलं जाणार आहे, रिजेक्ट केलं जाणार आहे, त्यांना डायरेक्ट घरी पाठवलं जाणार आहे। लक्षात ठेवा। तर ज्यांचं सुद्धा लिस्टमध्ये नाव असेल, तुमचा जर लिस्टमध्ये रोल नंबर असेल आणि तुम्हाला मेसेज नाही आला असेल, त्याचबरोबर तुम्हाला जीमेल नाही आला असेल, ईमेल नाही आला असेल तर डायरेक्ट तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या डिव्हिजनमध्ये जा। जसं चंद्रपूर डिव्हिजनमध्ये सिलेक्शन झालं असेल चंद्रपूर डिव्हिजनमध्ये जा, पालघर डिव्हिजनमध्ये सिलेक्शन झालं असेल तर पालघर डिव्हिजनमध्ये जा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जे आपल्याला कागदपत्र लागणार आहे 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसाइल झालं, त्याचबरोबर सरकारी दवाखान्यातलं तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट नाही तर जे पण तुमच्या तालुक्यात सरावर एखादा सरकारी दवाखाना असेल तिथं आता तिथल्या मोठ्या डॉक्टरांना म्हणायचं की माझं सिलेक्शन झालं आहे जीडीएस मध्ये, मला मेडिकल सर्टिफिकेट द्या, तर ते तुम्हाला बनवून देते। तर एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यायचे, पासपोर्ट फोटो सुद्धा आपल्याला न्यायचे आणि त्याचबरोबर झेरॉक्स सुद्धा याच्या 2-2 न्यायचे आहे। तर हे सर्व डॉक्युमेंट घेऊन आपल्याला या ठिकाणी जायचं आहे। आता ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल तर त्यांना मेसेज वगैरे येणार आहे काय, तर पहा ज्यांचं सिलेक्शन झालं आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये तर तुम्ही जो फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिला होता किंवा ईमेल आयडी दिली होती तर त्याच्यावर डिपार्टमेंटकडून जे विद्यार्थी मित्रांनो मेसेज पाठवला जाते की तुमचं या ठिकाणी निवड झाला आहे बा, तुमचं या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट करण्यासाठी यावं लागणार आहे, हे कागदपत्र घेऊन हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईलवर मेसेज त्या ठिकाणी येणार आहे। लक्षात ठेवा ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं असेल त्यांचं, ठीक आहे। तर लवकरात लवकर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं असेल त्यांचं, ठीक आहे। तर पहा आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी लिस्ट आता येणार आहे की नाही येणार आहे। तर पहा मी तुम्हाला आता सांगून देतो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी लिस्ट या ठिकाणी येणार आहे। तर जवळपास पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची आता बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर जीडीएसची 5वी लिस्ट या ठिकाणी कोणत्या तारीखपर्यंत येणार आहे, तारीख सांगा। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी जी लिस्ट येणार आहे हे जवळपास आपल्याला 13 ते 14 तारखेपर्यंत किंवा 15 तारखेच्या आसपास या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। लक्षात ठेवा 12, 13, 14, 15 ह्या तारखेपर्यंत आपल्याला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी लिस्ट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर आपल्याला या ठिकाणी संयम थोडाफार या ठिकाणी ठेवायचा आहे। लक्षात ठेवा तर लिस्ट या ठिकाणी येणार आहे। आता या विद्यार्थ्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे आता जवळपास 1 जुलैपर्यंत चालणार आहे आणि 1 जुलै झाल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास 2 हप्त्यानं जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी लिस्ट या ठिकाणी येणार आहे। लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे सुद्धा कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे।
प्लीज आम्हाला सांगा, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर मी तुम्हाला आताच सांगून देतो. तर पहा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती या ठिकाणी होणार आहे. आता 21,000 जागांसाठी ही जी भरती आहे हे सध्या चालूच आहे. आता यामध्ये जे भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी पूर्ण जागा त्या ठिकाणी भरल्या जातात. आता हे 21,000 जेव्हा जागा भरल्या जाणार आहे, त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो नवीन वॅकन्सी त्या ठिकाणी निघणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची. तर तुम्हाला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे. वर्षातून 2 वेळा आता वॅकन्सी या ठिकाणी निघणार आहे, लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी भरती आहे हे जवळपास या जून महिन्यामध्येच आली असती. पण काय झालं की त्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट त्या ठिकाणी आलं आहे की जे त्यांचं जे प्रमोशन आहे, जे त्यांचा ट्रान्सफर आहे, तर त्याच्या रिलेटेड जे विद्यार्थी मित्रांनो एक पत्रक त्या ठिकाणी आलं आहे, अपडेट आला आहे. तर त्यामुळे जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी नवीन भरती ठिकाणी निघून राहिली होती, तर तिला थोडंफार स्थगित त्या ठिकाणी देण्यात आलं आहे. तर ऑगस्ट महिन्यापर्यंत त्या भरतीला स्थगिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे, कारण की ते ट्रान्सफरच्या रिलेटेड त्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो ते अपडेट आलं आहे म्हणून. ठीक आहे, तर आपली नवीन जे वॅकन्सी निघणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची, तर हे जवळपास आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. ऑगस्टपर्यंत आपल्याला ही भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा, कारण की वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. आणि ते सुद्धा वॅकन्सी जवळपास 20 झाला, 22 किंवा 25 किंवा 30,000च्या अंदरच या ठिकाणी येणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि त्यावेळेस मी तुम्हाला जे गायडन्स सुद्धा करणार आहे की कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये आपल्याला फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार यामध्ये किती भेटते पहा. जे पहिलं जे पद आहे हे BPMचं पद आहे, हे हाय लेवलचं पद आहे. यामध्ये पगार जास्त असते. तर यामध्ये पगार 12,000 ते 29,000पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे. त्याचबरोबर दुसरं जे पद असतं ते आहे ABPM, त्याला असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर म्हटलं जाते. तर यामध्ये जो पगार भेटते आपल्याला 10,000 ते 24,000पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे. आणि तिसरं जे पद आहे हे डाकसेवक आहे. डाकसेवकमध्ये पगार 10,000 ते 24,000पर्यंत भेटणार आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा. आपलं जर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये सिलेक्शन झालं तर एवढे लोक आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो विचारते, एवढं आपल्याला म्हणजे चांगले आपल्यासोबत वागते आणि मान सन्मान आपल्याला दिला जातं. आणि आपण जर समजा नोकरीवरच नाही तर कोणीही आपल्याला या ठिकाणी विचारत नाही, एक लक्षात ठेवा. तर हे तुम्ही अनुभवता. तर बरेच जण आपल्यासोबत बोलते चालते, एक लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपलं सिलेक्शन होते मान सन्मान दिला जातो, एक लक्षात ठेवा. आणि आपण जर सिलेक्शन नाही झालं तर लग्नामध्ये जा तुम्ही, कोणीही तुम्हाला त्या ठिकाणी ओळखत नाही, कोणीही मान सन्मान या ठिकाणी देत नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, समाजामध्ये म्हणा किंवा गावामध्ये म्हणा किंवा बाहेर मध्ये म्हणा. ठीक आहे, तर मान सन्मान आपल्याला ह्या नोकरीमध्ये दिला जातो. आणि एकदम शाही ड्युटी आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची. आणि जवळपास ऑफिसमध्येच काम असते आणि जवळपास 5 घंटेची ड्युटी त्या ठिकाणी असते, 4 ते 5 घंटेची ड्युटी असते त्यांची. आणि बसल्याच त्यामध्ये ऑफिसमध्ये काम असते. आणि त्याचबरोबर ते सकाळी 10 वाजता ऑफिस उघडते आणि जवळपास 2 वाजेपर्यंत ऑफिस बंद करून देते. तर एकदम शाही ड्युटी आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची. तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल, समजा कुठं तुम्हाला पार्सल वगैरे पाठवायचं असेल तर तुम्ही जाऊन पाहिजे. त्या ठिकाणी कर्मचारी बसलेच राहते, एक लक्षात ठेवा. जास्त प्रेशर त्यांच्यावर नसते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर एकदम शाही ड्युटी आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.